ज्यांनी संभाजी महाराजांना अग्नी दिला त्यांच्यासोबत औरंग्याने काय केलं? ज्यावेळी औरंग्याने गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता. त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नये. म्हणून औरंग्या भयंकर चिडून बोलला गोविंदावर. कारण त्याला वाटत होतं की मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये, तर ते मांस गिधाडांनी खावं. पण तसं काही घडलं नव्हतं. आज गोविंदाने असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती. कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता, ती दवंडीही धुळीस मिळाली होती. त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्यसेना, सर्वच हास्यास्पद ठरलं होतं. तो दुखावला गेला होता. ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं. डाल दो इसे काले घने अंधेरे में, इन्हें ऐसे तड़पाना कि ये खुद अपने मृत्यु को याद करे, मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना. यह बात याद रखे. जो गुस्ताख इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी. याद रहे. गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराजांचा. संभाजी महाराज या कालकोठडीत कसे राहिले असतील? आपल्यालाच एवढा त्रास होत आहे, कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल. हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस, ज्याने माझ्या राजाला भयानक मृत्यू दिला. तसा औरंग्याही विचार करीत होता. या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता. असाच एक दिवस उजाडला. बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी. त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत. कदाचित हे काम एकट्या गोविंदाचं होऊ शकतच नाही, त्यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात. या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता. कोणी कपडे शिवले होते, कोणी लाकडं आणली होती, कोणी गोवऱ्या आणल्या होत्या, तर कोणी धसकटं. त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण येऊ नये म्हणून दामाजीनं चांगली तरणीताठी पोरं गोफण घेऊन गावाच्या बाहेर उभी केली होती. प्रत्येक मुलांना आदेश होता की जर औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर त्या गोफणीने असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडली पाहिजेत. राजांच्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेतली जात होती. ती तरणीताठी मुलं अंत्यसंस्कार होण्याच्या जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती. त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला, परंतु प्रेत लवकर जळलं नव्हतं. शरीराचा काही भाग अजूनही शिल्लक होता. आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला. त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटतं शव विजवून याला जमिनीत पुरलं तर अंत्यसंस्कारात काही बाधा तर उत्पन्न होणार नाही ना? कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागली तर आपली काही खैर नाही. शेवटी नाथानं सांगितलं, असं काही होणार नाही, तुम्ही निश्चिंत असा. शेवटी एक खड्डा ताबडतोब खणण्यात आला आणि त्यात संभाजीराजांचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला. नाथानं सांगितलं की असं काही होणार नाही. त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत, तर आपण त्यावर यथोचित संस्कार केलेले आहेत. पुन्हा औरंग्या त्या अंधाऱ्या कालकोठडीकडे आला. तसं त्यानं गोविंदाला न्याहाळलं. तो विचार करू लागला की संभाला जाळायचं काम याचं एकट्याचं नाही, ते काम इतरही गावातील माणसांचं असावं. तसा तो त्याला म्हणाला, ए गोविंद्या, तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होतं? गोविंदा काहीच बोलला नाही. तसा औरंग्या पुन्हा म्हणाला, हे पहा, तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती दिली तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करीन आणि तुला सोडूनही देईल कदाचित. गोविंदानं त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला. त्याने चूप राहणं योग्य समजलं. तसा औरंग्या ओरडत म्हणाला, बता प्यार से हरामजादे, नहीं तो तेरी खाल उडाड देंगे. गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही. त्यातच त्याने आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा. गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं. त्याच्या हातात आणि पायात बेड्या टाकण्यात आला. त्याला बाहेर काढण्यात आलं. त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं. त्याच्यावर एकामागून एका चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले. तो चापकाचा एक एक फटका जीवघेणा वाटत होता, अगदी असह्य होत होता. तो चापकाचा फटका अंगावर पडताच गोविंदाच्या शरीराची आग होत होती. पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी, आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता. तसा औरंग्या म्हणाला, बोल साले, जल्दी बोल, कौन कौन था वहाँ पर? आपल्या संभाजीराजालाही असेच मारले असेल या औरंग्याने. गोविंदा विचार करू लागला.
थोड्याच वेळात तो रागाने लालबुंद झाला होता. आता गोविंदाच्या शरीरातून रक्त निघू लागलं. तसा औरंग्या जवळ आला. त्याच्या दोन्ही गालांवर जोरात चापट्या मारू लागला. त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला, गोविंद्या, तुझे बता नाही होगा. तुझ्या या कटात कोण सहभागी होतं? गोविंदा काहीच बोलला नाही. ते पाहून औरंग्या आणखी वैतागला. याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं. तसा तो विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. औरंग्याने आदेश दिला की गोविंदाला घेऊन जावं आणि पुन्हा कालकोठडीत टाकावं. त्याला आज अन्न देऊ नये, पाणीही नको. दुसरा दिवस उजाडला. त्याला अन्न आणि पाणी दिलं गेलं नाही. तो अन्न पाण्यावाचून तडफडत होता. आज औरंग्या पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला. म्हणाला, सांगतोस गोविंद्या, कोण होतं तुला मदत करायला? गोविंदाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसला आणि म्हणाला, औरंग्या, तू मला मारूच शकत नाही. माहीत आहे, मी जर मेलो तर तू बी मरशीन तडपू तडपू. हा जो राज आहे ना, तो राजच राहीन. जर हा राज तुले मालूम झाला नाही तर तुले बी झोप लागणार नाही रात्रीची. तसा गोविंदा परत हसला. काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंग्या आता रागानं लालबुंद होत होता. त्याला असं वाटत होतं की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील होते ते सारे जण त्याच्यासमोर असावे आणि त्या साऱ्यांना जबर शिक्षा मिळावी. कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला हे गुपित सांगेल. काही दिवसांनी का होईना सांगेल. पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव गेला तर हे गुपित गुपितच राहील. त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे. शेवटी उपाय नसल्याने बादशहाने गोविंदाला काही दिवस का असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली. सकाळ झाली. पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते. तांबडं फुटलं होतं. त्याचबरोबर सूर्यही निघाला होता. अशातच औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकला. म्हणाला, एक सरकारी आदेश आहे. बादशहा औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशहाकडे यावं, त्यांची माफी मागावी. बादशहा त्यांना खुल्या मनानं माफ करेल. बादशहा औरंगजेब? त्या बादशहाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहीत होतं की त्याचा स्वभाव कसा आहे. तसं पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं. कोणी कोणाची नावं बाहेर आणली नव्हती वा कोणीही बादशहाचा हेर नव्हता. सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती. त्यातच आता हे शिपाई आहेत. दोन गोष्टी बोलत आणि निघून जात. पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हतं किंवा त्या कटाबाबत काहीही सांगत नव्हतं. सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता, ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती. त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती. फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ मृत्यूपश्चात केली की माझी पत्नी आणि माझ्या लेकरा बाळाला सांभाळावं. संपूर्ण गावानंही त्या परिवाराला अंतर दिलं नाही. रोजच येणारे ते शिपाई, त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं. त्यातच काही जण गाव सोडूनही गेले होते. त्यांना वाटत होतं की यदाकदाचित बादशहाला माहीत झाल्यास बादशाह आपल्याला सोडणार नाही. गोविंदा जिवंत होता. त्याला क्षणोक्षण त्रास होत होता. ती औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या कालकोठडीत येत, कधी तंबी देऊन जात, कधी जोरजोराने हसत, कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत, तर कधी तलवारीने मुंडकं छाटण्याची धमकी देत. एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता. त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं. पण उपाय नव्हता. गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीराजांच्या प्रेताला स्वतः अग्नी दिला होता आणि त्या गोष्टीला तो आपलं भाग्य समजत होता. महाराजांना अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळल्यासारखं गोविंदाला वाटत होतं. आतापर्यंत या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजाने व्यवहार करताना पद्धतीप्रमाणे अंतर राखून केला होता. त्यांना पाणीही दुरूनच पाजलं होतं. त्यानं संभाजीराजाच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली. त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजीराजांचे तुकडे गोळा केले होते. ते शिवले होते. त्याचा दाह संस्कारही केला होता. एवढंच नाही तर त्यानेच दुसऱ्या दिवशी महाराणी येसूबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रीतसरपणे सांगितले. कोणीतरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्याने गोविंदाला अटक केली होती. आज गोविंदा कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता. निर्भीड, शांत मनानं.
त्याला कोणताही कशाचाही पश्चात्ताप नव्हता. उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता. पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले. सांगताना खूप वाईट वाटतं. जर का आपल्याच माणसांनी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर भारतही कुठल्या कुठे पोहोचला असता. जय भवानी, जय छत्रपती शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आजची कथा आणि विचार जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.